देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत तालुक्यातील निंबोळा येथील उपबाजारात सोमवारी दिनांक 11 रोजी बाजार समितीचे माजी सभापती केदार आहेर यांच्या हस्ते शेतमाल खरेदी विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आला असून शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी उन्हाळी कांद्याला सर्वाधिक 3001 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। देवळा बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालक मंडळाने तालुक्यातील निंबोळा येथे उपबाजार आवार सुरू करण्याचे आश्वासन दिले होते। त्या अनुषंगाने सोमवारी दिनांक 11 रोजी उपबाजार आवाराचा शुभारंभ करून संचालक मंडळाने या आश्वासनाची पूर्तता केली असून परिसरातील शेतकऱ्यांना बाजार समितीने ही सुविधा उपलब्ध करून दिल्याने समाधान व्यक्त करण्यात आले आहे। यावेळी माजी सभापती केदार आहेर म्हणाले की बाजार समितीच्या या उपबाजार आवारामुळे परिसराचा विकास होणार असून बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळणार आहे। या परिसरातील मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक शेतकरी आहेत। त्यांनी आपला शेतमाल इतरत्र न विकता तो आपल्या हक्काच्या उपबाजारात आणून विकावा। यामुळे शेतकऱ्यांची वेळेची व पैशाची बचत देखील होणार असल्याचे त्यांनी सांगितले। केदार आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत या बाजार समितीच्या उपबाजार आवारात कांदा लिलावाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सभापती योगेश आहेर यांनी शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन आज खऱ्या अर्थाने मार्गी लावण्यासाठी संचालक मंडळाबरोबरच कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत। नवीन सुरू झालेल्या या उपबाजार आवारामुळे शेतकऱ्यांना आपल्या हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली असून यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे। नवीन आवारात व्यापाऱ्यांसाठी शेतमाल साठवणूक करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे। ह्या ठिकाणी शेतकऱ्यांना आपल्या विक्री केलेल्या मालाचे रोख पैसे देखील मिळणार असून आवारात टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांना सर्व सुख सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। यामुळे भविष्यात परिसराचा कायापालट देखील होणार असल्याने उपस्थित गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले। या उपबाजारात पहिल्याच दिवशी उन्हाळा कांद्याचे जवळपास 7000 क्विंटल आवक झाली असून निंबोळा येथील माजी सरपंच व प्रगतशील शेतकरी जव्हार निकम यांच्या कांद्याला सर्वाधिक 3001 रुपये व सोनू बच्छाव लखमापूर यांच्या कांद्याला 2001 रुपये भाव मिळालाय, तर कमीत कमी 500 व सरासरी 1600 रुपये याप्रमाणे कांद्याची खरेदी करण्यात आली। स्टार न्यूजसाठी सोमनाथ जगताप, देवळा।